इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा वॉटर टेक्नॉलॉजी युनिट खूप मोठा वाटतोय का? एक्झाममध्ये कोणते प्रश्न येणार, काय लिहायचं आणि कसे पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे माहीत नाही आहे. आर यू वरीड अबाउट इंजिनिअरिंग केमिस्ट्री वॉटर टेक्नॉलॉजी? वॉन्ट टू नो द मोस्ट एक्सपेक्टेड SPPU एक्झाम क्वेश्चन अँड रेडीमेड आन्सर टू स्कोर मॅक्झिमम मार्क्स? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे 2026मध्ये विचारले जाणारे सर्वात महत्त्वाचे प्रश्न. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव शुभम आहे. मी IT इंजिनियर आहे आणि करंटली मी सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो. वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ डिकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत SPPU फर्स्ट इयर इंजिनिअरिंग केमिस्ट्री युनिट 1 वॉटर टेक्नॉलॉजीमधील सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन. दिस क्वेश्चन आर सिलेक्टेड अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस युनिव्हर्सिटी पेपर्स, पॅटर्न ॲनालिसिस अँड मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. चला तर मग पाहूया. क्वेश्चन: एक्सप्लेन EDTA मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न जवळपास प्रत्येक वर्षी विचारला जातो. EDTA फॉर्म्स स्टेबल कॉम्प्लेक्स विथ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन. कलर चेंज लक्षात ठेवायचे फक्त. वाईन रेड टू स्काय ब्लू. हा एक एक्झाममध्ये येणारा रिपीटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन जिओलाइट प्रोसेस विथ रिजनरेशन विथ अँड रिॲक्शन. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जिओलाइट प्रोसेसमध्ये हार्ड वॉटरमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स सोडियम आयनसोबत एक्सचेंज होतात. रिजनरेशन इज डन युजिंग 10% NaCl सोल्युशन. रिजनरेशन रिॲक्शन नक्की लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन डिमिनरलायझेशन प्रोसेस विथ नीट डायग्राम. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅटायन एक्सचेंजर रिमूव्ह पॉझिटिव्ह आयन्स व्हाईल अनायन एक्सचेंजर रिमूव्ह निगेटिव्ह आयन्स. काय म्हणलेलं आहे? कॅटायन एक्सचेंजर रिमूव्ह पॉझिटिव्ह आयन्स व्हाईल अनायन एक्सचेंज रिमूव्ह निगेटिव्ह आयन्स. आयन निगेटिव्ह आयन्स अँड कॅटायन रिमूव्ह पॉझिटिव्ह आयन्स. शेवटी हायड्रोजन आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन रिव्हर्स ऑस्मोसिस विथ डायग्राम अँड ॲप्लिकेशन. RO म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस आज प्रत्येक घरात वापरलं जातं. इन RO प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर इज अप्लाइड. ॲप्लिकेशन अँड ॲडव्हान्टेजेस एक्झाममध्ये हमखास विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन इलेक्ट्रोडायलिसिस विथ डायग्राम. इलेक्ट्रोडायलिसिस रिमूव्ह आयन्स युजिंग आयन्स सिलेक्टिव्ह मेम्ब्रन्स आणि इलेक्ट्रिक करंट. हा प्रश्न SPPUमध्ये रिपीटेड क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट कीवर्ड्स कोणते आहेत? ॲनोड, कॅथोड, CEM, AEM, आयन मायग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन. हवेमधील आर्द्रतेपासून पाणी तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आहे. वॉटर वेपर इज कंडेन्स्ड बिलो द ड्यू पॉईंट ऑफ टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. डिफरन्शिएट टेम्पररी अँड परमनंट हार्डनेस. आपल्या या PDF इझी लँग्वेजमध्ये आन्सर दिले आहेत, पाहून घ्या. या PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, पाहून घ्या. जर तुम्हाला सर्व प्रश्नाची रेडीमेड एक्झाम नोट PDF हवी असेल, अलॉंग विथ डायग्राम, न्यूमरिकल्स, युनिव्हर्सिटी एक्सपेक्टेड क्वेश्चन अँड मॉडेल आन्सर, जॉईन आवर टेलिग्राम चॅनल डिकोडर भाऊ ऑफिशियल नोट्स, एक्झाम ओरिएंटेड आन्सर, इम्पॉर्टंट डायग्राम, एक्सपेक्टेड युनिव्हर्सिटी क्वेश्चन, लास्ट मिनिट रिव्हिजन मटेरियल. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या डिकोडर भाऊला.
नेक्स्ट युनिट आहे आपलं दुसरं युनिट. त्याची लिंक दिलो आहे युनिट 1च्या डिस्क्रिप्शनमध्ये. पाहू शकता मी हे न्यूमरिकल्स रिपीटेड पॅटर्नचे. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर इझी लँग्वेजमध्ये. एक्सप्लेन EDTA मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. प्रोसिजर, डायग्राम, कॅल्क्युलेशन. Explain zeolite process with regeneration and reaction. डेफिनेशन दिले आहे. प्रिन्सिपल, ॲडव्हान्टेजेस विचारले जातात NE2 आणि ॲडव्हान्टेजेस पण विचारले जातात. 2 लिहा म्हणून. आपण इथे 4 दिले आहेत. सिंपल आणि इझी लँग्वेजमध्ये दिलं आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये इझिली रिकॉल करू शकता तुम्ही. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. नीट डायग्राम. चला तर मग भेटूया युनिट 2मध्ये केमिस्ट्रीच्या. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिकोडर भाऊला. थँक्यू.